नमस्कार मित्रांनो, शेळी पालनाला लागणारा खर्च सांगतो बघा. ह्यो आपण विषय घेतलेला आहे. विषय चांगला होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मधात स्किप करू नका, काय नका. चांगला होणार आहे. तुम्हाला त्याच्यातून व्हिडिओमधून सांगण्यात येईन असं करायचं मित्रांनो. व्हिडिओ चांगला होणार आहे आणि त्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल कसं करायचं कसं नाही मित्रांनो. चला मग, ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडं मुद्द्याकडं वळूया मित्रांनो. चला मग. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. चला मग आपल्या विषयाकडे वळूया मित्रांनो. आपल्याला शेळी पालन करायचं तर त्याला लागणारा खर्च सांगतो. ह्यो विषय आपण घेतलेला आहे. तर काय करायचं, आपण विषय घेताना शेळी पालन करताना काय करायचं, आपला थोडं आपण 10 फुटाचे असे अँगल आणायचे, डेळीसारखे अँगल आणून त्याला जितकं आपल्या शेळ्या राहतील, शेळी 20 हो, 10 हो, 15 शेळ्या हो, 20 हो, अशा आणायच्या. आणि असल्या की तितकं पत्र आणायचे. आपले पत्र आणून ठोकायचे. त्याला मस्त खायला याला मस्त हे करायचं मित्रांनो. असे वरून लटकून असे दोऱ्या गिऱ्या बांधायच्या, हे करायच्या मित्रांनो. तर आपण असं सांगितलेलं आहे. आपल्याला असे 10 फुटाचे 10 फुटाचे अँगल लागणार आहे आपल्याला. अँगल 10 फुटाचे आणून आपल्याला असे सगळीकडून लावायचे. असे 10 फूट घ्यायचे. उंची 10 फूट घ्यायची, ती लावायची मित्रांनो. ती लावल्याच्यानंतर कसं, जेणेकरून आपल्याला म्हणजे सुरक्षित राहील शेळ्या. म्हणजे त्यांना असं हे लागणार नाही, काय नाही मित्रांनो. ऊन लागलं नाही पाहिजे. उन्हाळ्यात लय अवघड राहतं मित्रांनो. हे आपण असं घेतलेलं आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं म्हणजे, आपण शेळी पालन करतो पण त्याची सुविधा होत नाही. तर मग आपल्या शेळ्या मग अशाच सुकल्यावानी होत्यात, अशा खराब होत्यात. तर त्यांना बी कसं पत्राचं शेड करायचं मित्रांनो. असे जितके आपले असतील तितके शेळी हे करायची. आणि मित्रांनो, केल्याच्यानंतर आपल्याला ते चांगलं वाटेल मित्रांनो. आणि शेळी पालन म्हणजे चांगलं आहे मित्रांनो. फक्त करणारा पाहिजे. आता ही बघा, ही शेळी आपली, हिला खायला मस्त आहे मित्रांनो. बघा कशी ताजी तोट झालेली मित्रांनो. अशा प्रकारची आपली शेळी पालनाचं होतं. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे, 5-5 फुटावर आपण अशा डिळी रावायच्या. 5-5 फुटावर डिळी रावल्याच्यानंतर सगळीकडून आपल्या अशी हे करायचं मित्रांनो. आणि असे छद्र पाडून पत्राला असे सगळीकडून पॅक करायचं. पॅक केल्याच्यानंतर आपली म्हणजे, आणि वरून पत्र टाकल्याच्यानंतर खाली त्याला असं कप्पे ठेवायचे आपल्याला, थोडीफार अशी हवा गिवा लागायसाठी. वरून छत्र थोडे हवा येण्यासाठी आणि हे करण्यासाठी. तर हे असे हे मित्रांनो. आणि करताना बी चांगली करायची मित्रांनो. आणि काही नाही, लय 20-30 म्हणजे 50,000 रुपयाच्या आत सगळा खर्च शेळीपालन उभं राहतं मित्रांनो. शेड उभं राहतं. लय 50,000 रुपये असले तर. आता हे बघा, ही शेळी पहा कशी खायला येईल, कशी ताजी टॉट आहे मित्रांनो. हे अशी शेळीचं हे शेतकरी मित्रांनो बघा कशी आहे कशी नाही. आणि शेळी पालनांना एकच सांगणं आहे, शेळ्या हे करताना आता तुरीचे रानं रिकामे झालेले आहे, तर त्यांना हे करा मित्रांनो. शेळीचे सोय घ्या चांगली. हे बघा शेळी कशी आहे मित्रांनो. हिची हे बघा, ही एक ढवळी शेळी आहे. बघा कशा आहे, त्यांना ताजा टोट शेळ्या आहे मित्रांनो. खाण्याला तितकं आहे ना, खायला असल्यावर शेळ्या आहे ना ताजा तोट राहतात मित्रांनो. ह्या अशा प्रकारची आपली शेळी पालनाचा तुम्हाला विषय सांगितलेला आहे मित्रांनो. तुम्ही करू शकता, ही मी खात्री देतो तुम्हाला. बघा कसं आहे कसं नाही. अशा प्रकारची आपली हे मित्रांनो. बघा कशा शेळ्या आपल्या ताज्या तोंड आहे मित्रांनो. व्हिडिओ पहा कसा आहे कसा नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया. असे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं. आणि कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.